ओम शांती. मी आत्मा आहे आणि या आत्म्याने जे शरीर धारण केलं आहे त्या शरीराचं नाव रामकृष्ण आहे. मी ज्ञानामध्ये यायला 3.5 वर्ष होत आहेत. मला ज्ञानामध्ये आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूपच सकारात्मक बदल झालेले आहेत. पहिल्याने जे काही समस्या राहत होत्या त्या समस्यांमुळे थोडासा त्रास वाटायचा, ताण वाटायचा. तो ताण आता जवळपास नसल्यासारखा आहे, कारण या ज्ञानाने मला तो सकारात्मक जीवन कसं जगायचं आणि कोणत्याही आत्म्याविषयी आपल्या मनात शुभभावना आणि चांगलं वाटून घेणं, तसंच आपल्याबद्दलसुद्धा इतरांना चांगलं वाटावं या दृष्टीने आपण जे जीवन जगतो त्या जीवन जगण्यामध्ये या ज्ञानामध्ये आल्यापासून खूपच बदल झाला. मला असं वाटतं की या ज्ञानामध्ये मी फार आधीपासून यायला पाहिजे होतं. तरी पण जरी 3-3.5 वर्ष होत आहेत आणि सुरुवातीला मी एवढा रेग्युलर नव्हतो. साधारणतः मी आता 2 वर्षापासून जास्त रेग्युलर करतो आहे. अधूनमधून मी पुण्याला असतो. पुण्यालासुद्धा मी तिथे जवळपासच्या सेंटरला जातो. नियमितपणे सकाळी जातो. सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी जातो. पण नियमित मुरली ऐकतो मी सहसा टाळत नाही या 2 वर्षापासून. तर माझ्या जीवनामध्ये खूपच चांगले बदल झालेले आहेत आणि इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. खूपच आधीपेक्षा खूपच बदललेला आहे. मी सहाय्यक शिक्षक होतो. त्यानंतर शेवटचे 3 वर्ष मुख्याध्यापक म्हणूनही काम केलेलं आहे. त्या पिरियडमध्ये या ज्ञानामध्ये जर मी असतो तर अजून त्याच्यामध्ये चांगलं काम होऊ शकलं असतं. परंतु आता मी रिटायर झालेलो आहे. जवळपास 9 वर्ष झालेले आहेत मला रिटायरमेंटला. आणि रिटायरमेंटनंतरसुद्धा मी उशिराने एक खंत आहे, पण आता बाबांनी मला म्हणजे त्या ठिकाणी ओळखलं आणि बाबांचा परिचय मला मिळाला एका माताजींकडून, तसंच आपल्या दीदींकडून, विद्यादीदी आपल्या अंबनेर सेंटरच्या संचालिका. त्यांनीही सांगितलं की तुम्ही नियमित येत जा आणि त्याच्यामुळे चांगलं वाटेल तुम्हाला. आणि मेडिटेशन हे एक चांगली प्रक्रिया आहे. मेडिटेशनमुळे अनेक शारीरिक मानसिक त्रास कमी होतात. हे आम्हाला स्वतः अनुभवाला येत आहे. आणि बाबांची कृपा, शिवबाबांची कृपा, एकही परमात्मा शिवबाबा, त्यांच्या कृपेने सर्व काही चांगलं होत आहे. आणि बाबा कोणाचंच वाईट करत नाही. म्हणून एखाद्या वेळेस आपल्या मनासारखं नाही झालं, परंतु धीर धरला पाहिजे. आणि त्यानंतर काही कालावधीनंतर आज सकाळी दीदींनी मुरलीमध्ये सांगितलं, आपल्या इथं आलेल्या ज्या मीडिया विंगच्या दीदी आहेत त्यांनी पण सांगितलं की धीरज हे फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये धीर धरा तुम्ही, तर ऑटोमॅटिक आपलं जे दुःख आहे ते कमी होतं. हे यावरून समजतं. माझ्या जीवनातले मी थोडेसे 2 अनुभव सांगणार आहे थोडक्यात. हे 2022 साली जानेवारीमध्ये, याच कालावधीत 16 जानेवारीला 3 वर्षापूर्वी मी आणि माझा मुलगा दोन्ही मोटरसायकलने इथून पारोड्याला जात होतो. 20 किलोमीटर आहे फक्त. तर रत्नापिंपरीच्या पुढे गेलं आणि त्याच्या अचानक समोरून येणारा मोटरसायकलवाला, आम्ही इकडे मुलगा चालवत होता मोटरसायकल, मी मागे बसलो होतो. आम्ही म्हणजे डाव्या साईडला नेहमी चालत होतो, परंतु त्या समोरच्या येणाऱ्याने आम्हाला धडक दिली. इतकी जोरात धडक दिली की मुलगा अनकॉन्शियस झाला, पूर्ण बेशुद्ध पडल्यासारखा झाला. माझे तर होश उडाले होते.
तेव्हा मी नुकताच ज्ञानात आलो होतो. परंतु ती एवढी धडक एवढी जबरदस्त होती. तो पण मूर्छित पडला. मी अनायासे बाबांनी मला शुद्धीवर ठेवलं होतं. मला तेवढं लागलेलं नव्हतं. मला डोक्याला थोडासा मार लागला होता, परंतु तेवढं नव्हतं. मग त्यामुळे मी शुद्धीवर असल्यामुळे मी म्हणजे मोबाईल वगैरे त्या ठिकाणी केले आणि नातेवाईकांना बोलावलं. गाडी घेऊन ते आले. मग आम्ही दवाखान्यामध्ये भरती झालो. तर मुलाचं त्या ठिकाणी जीवावरचं बेतणं जे होतं ते जाऊन त्या ठिकाणी फक्त फ्रॅक्चरवर निभावला. डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं, मनगटाजवळ बोटाला फ्रॅक्चर झालं. मला काही विशेष नव्हतं आणि ते चांगलं झालं. म्हणजे ही शिवबाबांचीच कृपा म्हणावी की आम्ही दोघं ते एवढ्या मोठ्या अपघातामधून म्हणजे थोड्याफार दुखापत झाली फक्त, परंतु जीव वाचला, हे महत्त्वाचं. ते बाबांचीच कृपा. तसंच आता दिवाळीमध्ये आम्ही दोघंजण, मी आणि मिसेस पुण्याला होतो मुलाकडे. तर आमची मुलगी इथं जळगावला असते. मुलगी जावई ते दोन्ही त्यांच्या स्वतःच्या 4 व्हीलरने पुण्याला येत होते. आणि पहिल्यांदाच एवढं जळगाव ते पुणे एवढं लॉंग ड्राईव्ह, एवढा लांबचा प्रवास स्वतः जावई ड्रायव्हिंग करत होते. तर अचानक ड्रायव्हिंग तर व्यवस्थित चालू होती त्यांची, पण अचानक त्या ठिकाणी समोर जो एक कंटेनर चालू होता, तो कंटेनर पुढे चालू होता आणि यांची कार मागे चालत होती. तर त्या कंटेनरमधून कसा काय एक एवढा मोठा रॉड निघाला, लोखंडी रॉड एकदम निसटला आणि डायरेक्ट यांच्या गाडीला त्या जो फ्रंटचा काच असतो त्या काचेच्या खाली, बिलकुल 1 इंच खाली, त्याच्या खाली लागला तो. जर 1 इंच वर राहिला असता तर काच फोडून तो रॉड गाडीत घुसला असता. मग पुढे काय अनर्थ घडला असता ते आपण कल्पना केलेली बरी. तर एवढ्या मोठ्या संकटातून सुद्धा तेव्हा बाबांच्याच कृपेने त्यावेळेला ते पण त्या संकटातून निभावलं. त्यांना निभावून नेलं. काहीच दुखापत झाली नाही. फक्त गाडीला थोडंसं लागलं, थोडंसं क्रॅश गेले, थोडंफार खड्डं पडलं लाईटच्या त्या हेडलाईटच्या वरती, एवढंच फक्त झालं. पण बाकी सही सलामत त्यांचा प्रवास झाला. हे सर्व मी तर मानतो की आपल्या जीवनामध्ये जे बी काही होतं ते शिवबाबांच्याच कृपेने होतं. शिवबाबांचं आपल्यावर लक्ष असतं. शिवबाबा आपली चांगली पालना करतात. आपण फक्त ज्ञानामध्ये नियमित राहिलं पाहिजे. मुरली नियमित ऐकली पाहिजे आणि जेवढी सेवा करता आली तेवढी सेवा केली पाहिजे. मनसा काया वाचा धन याच्या सर्व दृष्टिकोनातून आपल्याकडून जेवढी सेवा होते तेवढी आपण करत राहिली पाहिजे आणि त्याचं फळ आपल्याला नेहमी चांगलंच मिळतं. एवढं. ओम शांती.